प्रेषितांची कृत्ये याचा पहिला तरी अध्याय वाचा. 1:4. प्रेज द लॉर्ड. इकडे प्रभू येशू काय म्हणतोय त्यांना, आता प्रभू येशू स्वर्गात घेतला जाणार आहे आणि सगळ्या शिष्यांसोबत आहे आणि प्रभू येशू म्हणतो की यरूशलेम सोडून जाऊ नका, टॅरी इन द जेरुसलेम. आणि ज्या देणगीविषयी माझ्या पिता तुम्हाला एक देणगी देणार आहे, एक वस्तू देणार आहे, एक भेट देणार आहे, काहीतरी तुमच्या जीवनात करणार आहे, ज्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलं आहे, प्रेज द लॉर्ड, की पिता काहीतरी करणार आहे, त्याची वाट पाहत राहा. इकडे नक्की काय होणार आहे ना ते सुद्धा प्रभू येशूने त्यांना सांगितलं नाही. ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलं आहे की पिता तुम्हाला देणार आहे, त्याची वाट पहा. किती दिवस वाट पाहायची, किती वर्ष वाट पाहायची, किती महिने वाट पाहायची, प्रभूने काही सांगितलं नाही. बट जीसस सेड टॅरी इन द जेरुसलेम, यरूशलेमेमध्ये तुम्ही वाट पाहत थांबा, ते सोडून जाऊ नका. हा प्रभू येशू म्हणाला होता. जर तुम्ही शुभ वर्तमान याचे शेवटचे अध्याय वाचले किंवा प्रेषितांचे कृत्य पण वाचलं सुरुवातीचं, तर त्याच्यामध्ये आज प्रभू येशू म्हणाला होता की तुम्हाला माझ्या नावाचे साक्षी व्हायचे, यहुदिया, शोमरोनी, सामरिया आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. पण तिकडे जाण्याच्या आधी, स्वर्गात घेतले जाण्याच्या आधी प्रभू येशू काय म्हणत आहे की यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि त्यानंतर या शिष्यांनी काय केलं माहिती, माडीवरची खोली, म्हणजे समजा असं नाही का खाली एक घर आहे वर एक घर आहे, वरची एक खोली दिले, 2-3 रूम आहे असं नाही दिलं. त्या एका खोलीमध्ये सुमारे 150 लोक जमले होते. 150 लोक. येशूचे शिष्य, 11 शिष्य, यहुदा इस्करियोत त्यावेळेस पतन पावला होता, स्त्रिया होत्या, अजून जे येशूचे गुप्त शिष्य होते, जे सिक्रेट डिसायपल्स होते, जसं निकोदेमस होता किंवा जोसेफ ऑफ अरिमथाई होते, येशूचे कोण होते, सिक्रेट डिसायपल्स होते. त्यावेळेस हे ना येशू सोबत 12 शिष्य जसे उघडपणे चालायचे तसे चालत नव्हते. सो असे सगळे लोक मिळून 150 लोक, येशूची आई, भाऊ, वेगवेगळ्या स्त्रिया, हे असे सगळे 150 लोक त्या माडीवरच्या खोलीमध्ये जमलेले होते आणि कंटिन्युअस प्रेयर करत होते. प्रेज द लॉर्ड. द बायबल स्कॉलर्सनी त्यांनी अभ्यास केला, ते म्हणतात की कंटिन्युअसली प्रार्थना करत होते, त्यांची चेन प्रेयर वगैरे कंटिन्युअस चालू होती, त्यांनी थांबवलं नाही. कारण प्रभू येशू काय म्हणाला होता की यरूशलेमेत थांबा, जी देणगी पित्या देणार नाही, तुम्ही माझ्यापासून ऐकलंय काहीतरी एक गोष्ट, जसं काही सरप्राईज, लहान मुलांना आपण म्हटलं नाही कंटिन्युअस मागे लागतात, काय काय काय. सो इव्हन त्यावेळेस डिसायपल्सना माहित नव्हतं काय होणार आहे सगळ्या शिष्यांना, आणि ते सगळे लोक त्या खोलीमध्ये जमलेत, कंटिन्युअस प्रार्थना करतायत, दुसरीकडे कुठे जात नाहीयेत ते लोक. प्रेज द लॉर्ड. नाही तर जे मासेमारी करणारे मासेमारी करायला जायला पाहिजे होते, टॅक्स कलेक्टर लोकांनी पुन्हा जुना बिझनेस सुरू करायला पाहिजे होता, वेगळ्या ठिकाणातून आलेल्या लोकांनी त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, ज्या स्त्रिया व्यभिचार सोडून आल्या होत्या त्यांनी परत व्यभिचारात जायला पाहिजे होतं, परंतु त्या लोकांनी हे काहीच केलं नाही, काहीच नाही. तर सगळे लोक एक कुटुंब, एक परिवार असल्यासारखं त्या खोलीमध्ये जमले होते. आणि बायबल सांगतं 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस ते प्रार्थना करत राहिले. पेंटेकॉस्टचा दिवस म्हटलाय कारण प्रभू येशू जिवंत झाल्यापासूनचा 50वा दिवस किंवा प्रभू येशू स्वर्गात उचलला गेल्यानंतरचा 10वा दिवस. याचा अर्थ त्या लोकांना माहित नाही, इट इज नॉट 10 डेज प्रेयर फास्टिंग वगैरे असं नाहीये, देयर इज नो पॅटर्न, ओके, की 10 दिवसांनी असं होतं. प्रभू म्हणाले ती गोष्ट मिळेपर्यंत तुम्ही प्रार्थना करत राहा, तुम्ही एकत्र यरूशलेमेमध्ये राहा. आणि त्या सगळ्यांनी प्रार्थनेमध्ये एकत्र राहून वेळ घालवायचं ठरवलं आणि कंटिन्युअस त्या रूम मध्ये हे सगळे जण बसून प्रार्थना करतायत. आणि अचानकपणे 10व्या दिवशी काहीतरी गोष्ट घडली. सो दे वर प्रेइंग कंटिन्युअसली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कित्येक वेळा पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की प्रार्थनेत वेळ घालव, हे करा, ते करा, असं करा, बट देन आपल्याला वाटतं की एक रोज सकाळी आपण ठरवतो किंवा रात्रीच्या वेळेस अर्धा तास, 1 तास, आज मी 2 तास प्रार्थना करेल, 2 तास, 1 तास प्रार्थना होत नाही. सुरुवातीची प्रार्थना थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, मग प्रार्थनेला बसायचं नाही, 1 तास प्रार्थना करायची. ह्या विचारामध्ये काही मिनिटं निघून जातात, 15-20 मिनिटाची प्रार्थना होते, अर्ध्या तासाची जास्तीत जास्त प्रार्थना होते आणि आपल्याला वाटतं आपण केलं. अँड देन वी एक्सपेक्ट की प्रभू काहीच झालं नाही, प्रभू काहीच झालं नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आणि त्याच्यानंतर मग आपण थकून जातो, काहीच होत नाही. म्हणून प्रार्थना जरी चालू ठेवली ना तर एक रुटीन होऊन जातं की करायची म्हणून केल्यासारखं होऊन जातं. प्रेज द लॉर्ड. परंतु इकडे त्यावेळेस प्रभू त्यांना म्हणाला यरूशलेम सोडून जाऊ नका. ते सगळे जण रात्रंदिवस प्रार्थनेमध्ये एकत्र जमले होते. त्यांना माहित नाही की पिता त्यांना काय देणार आहे आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे. जर ते 10व्या दिवशी, पेंटेकॉस्टच्या दिवशी जर पवित्र आत्मा उतरला नसता, ते लोक 20व्या दिवसापर्यंत गेले असते. 20व्या दिवशी उतरला नसता, ते लोक 1 महिन्यापर्यंत गेले असते, पण ते यरूशलेम सोडून गेले नसते. दिस इज द ओबिडियन्स
आपण ह्या आज्ञापालनामध्ये चाललं पाहिजे. आणि 10व्या दिवशी बायबल सांगतं आकाश उघडलं, रात्रीच्या वेळेस अग्नीच्या जिभांसारख्या ना ज्वाला प्रत्येकावर उतरल्या आणि पवित्र आत्मा त्यावेळेस जो उतरला ना तो कायमचा आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्या आधी काहीतरी त्यांनी ओबिडियन्स केलं होतं, त्यांनी काहीतरी आज्ञापालन केलं होतं की प्रभू म्हणाले यरूशलेम सोडून जाऊ नका. ते यरूशलेम सोडून गेले नाही, ते तिकडे थांबले. आज आपल्याला थांबायला येतंय का? प्रेज द लॉर्ड. द प्रॉब्लेम विथ लाईक दिस जनरेशन इज वी आर व्हेरी इम्पेशंट. सगळ्या गोष्टी क्विकली फास्ट पाहिजे. मला अजूनही आठवतं की खूप काही वर्षापूर्वी इंटरनेट नवीन गोष्ट आली होती, तर नाही का ते स्क्रॅच कार्ड यायचं किंवा दुकानात जाऊन आपण नाही का फोन रिचार्ज करायचो, मग त्याच्यामध्ये डेटा मिळायचा 0.5 GB 1 GB वगैरे जो असेल त्याच्यावर इंटरनेट चालायला खूप स्लो असायचं. 3G 4G नुसतं स्क्रोलिंग बफर होत राहायचं, काहीच व्हायचं नाही. त्याच्यानंतर जसं नाही का वायफाय वगैरे इंटरनेट खूप स्लो झाला. आता गोष्टी कशा क्विकली डाउनलोड होतात. आता एवढे फास्ट जरी डाउनलोड होतात ना तरी पण आपल्यामध्ये पेशन्स नाहीये. एखाद वेळेस थोडंसं नाही का इंटरनेटला काहीतरी प्रॉब्लेम होऊ दे कुठे, असं आपण ना एकदम पेशंट होतो, अरे हे का होत नाही, ते का होत नाही, तुझ्याकडे नेट आहे का? कारण ना आपण पेशन्स गमावून बसले. पण तुम्हाला सांगते, बायबल सांगतं की धीराने आपल्याला काम करायचंय. बायबल सांगतं तुम्ही धीराने गोष्टी मिळवाल. हालेलुया. सैतानाने पेशन्स काढून टाकण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, पण बायबल सांगतं सहनशीलता, धीर, संयम हा पवित्र आत्म्याचा गुण आहे. प्रेज द लॉर्ड. जर ह्यामध्ये आपण चालत नाहीये तर आपल्याला आजही यरूशलेमेमध्ये थांबण्याची गरज आहे. जेरुसलेम इज युअर प्लेस वेअर यू आर. Directly we cannot go outside and preach, we cannot go outside and do ministry. No, prepare yourself in the presence of the Lord. तुमच्या घरामध्ये, तुमच्या प्रार्थनेच्या वेदीजवळ, त्या रूम मध्ये देवासोबत वेळ घालवा. तिकडून ज्या वेळेस बाहेर पडाल ना त्यावेळेस मग तुम्हाला गोष्टी समजतील की कशी कामं करतात, आत्मिक गोष्टी कशा होतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो सहभागितेत येणं खूप 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 महत्वाचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस पेत्राला पकडून जेलमध्ये टाकलं होतं त्याच्या आधी एक शिष्य होता. प्रेज लॉर्ड. युअर होमवर्क. पेत्राच्या आधी कोणत्या शिष्याला पकडून असंच टाकलं होतं आणि तो शिष्य मरण पावला होता. त्यावेळेस काय झालं, कंटिन्युअसली चर्च प्रार्थना करत नव्हतं. त्यांना वाटलं की काही नाही, जीवावर बेतणार नाही, सुटतील, आणि त्या शिष्याला जेलमध्ये मारून टाकण्यात आलं. परंतु त्याच्यानंतर त्यावेळेस तो जो राजा होता त्याने पाहिलं की यहुदी लोक खुश झालेत, रोमी लोक खुश झालेत, एका शिष्याला पकडून त्याला मारून टाकलंय. तर मग त्याची हिंमत पोचली की त्याने पेत्रालाही पकडलं, जेलमध्ये टाकलं. ज्यावेळेस पेत्र जेलमध्ये होता ना, बायबल सांगतं आता मंडळीला कळलं होतं की शांत बसून काही होणार नाही. ते कंटिन्युअस पेत्रासाठी प्रार्थना करत होते, कंटिन्युअसली. प्रेज द लॉर्ड. त्यांनी ना पेत्रासाठी मध्यस्थी करायचं थांबवलं नाही. पहिल्या शिष्याच्या वेळेस बायबलमध्ये ही गोष्ट वाचायला मिळत नाही मध्यस्थीबद्दल, परंतु ज्यावेळेस दुसऱ्या शिष्याला टाकलं जेलमध्ये, कदाचित त्यावेळेस मंडळीने कंटिन्युअस निरंतर मध्यस्थी केली नसती तर पेत्र कदाचित बाहेर आला नसता, कदाचित ना तिकडे देवदूत पोहोचला नसता. प्रेज द लॉर्ड. देवाने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण प्रार्थनेचं ना यू नीड द कॅरियर. आपल्याला ना एक कॅरियर लागतं, दॅट इज युअर प्रेयर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना आणि वचन या गोष्टीला कशानेच रिप्लेस करू शकत नाही, कशानेच नाही. यू नीड टू लर्न हाऊ टू प्रे, व्हाय टू प्रे, व्हेन टू प्रे. हालेलुया. कशी, कधी, का प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला शिकायचंय. प्रे. स्पेंड टाइम विथ द क्रिएटर. तुमच्या निर्माणकर्त्या सोबत वेळ घालवा आणि मग जगाला वेळ द्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लूक 8:26-33 म्हणतो की हा जो भूतग्रस्त होता, आता काय झालंय, गालिलाच्या समुद्रातून प्रवास. समुद्र केवढा मोठा असतो, एक किनारा दिसेल तर दुसरा लवकर दिसत नाही. असं वाटतं की दुसरा किनारा आणि आकाश एकमेकांना टच झाले असं वाटतं, म्हणजे इतकं डिस्टन्स असतं. हा गालिलचा समुद्र प्रभू येशू पार करून त्याच्या शिष्यांसोबत चाललाय गरेसराच्या प्रदेशामध्ये. प्रेज द लॉर्ड. गरसेकरांच्या प्रदेशामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तिकडे येशू का जातोय? जर ऍक्च्युअली तुम्ही जर पाहिलं, मॅप मध्ये पाहिलं, तुम्हाला कळेल की तो एक परप्रांतीय भाग होता. म्हणजे ज्या ठिकाणी येशू होता तिकडून तो खूप दूरचा भाग होता. तिकडच्या जागेसाठी कदाचित नाही का कोणी तिकडे जाणं, सुवार्ता सांगणं, प्रचार करणं ह्या गोष्टी नसतील. आणि तिकडची लोकांचं राहणीमान इथे जे आहेत इस्रायली लोकांपेक्षा थोडंफार वेगळं होतं. खाण्यापिण्याची शैली किंवा काम करणं वगैरे थोडंफार वेगळं होतं. आणि प्रवास करून येशू त्याच्या शिष्यांसोबत तिकडे चाललाय. येशू शिष्यांसोबत तिकडे जातोय तेव्हा तिकडे काहीतरी हालचाली होत आहेत, काहीतरी घडामोडी घडतायत. येशू तिथे पोहोचण्याच्या आधीच
गरसेकरांच्या प्रांतामध्ये पोहोचण्याच्या आधीच. आणि बायबल सांगतं की गालिलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन ते सगळेजण पोहोचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागले होती. प्रेज द लॉर्ड. मार्क 5 मध्ये वाचल्यावर दिलंय की तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. प्रेज द लॉर्ड. तो हा जो माणूस आहे ना, कुठे राहायचा? कबरेमध्ये राहायचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कबरेमध्ये राहायचा. आणि बायबल सांगतात त्याला साखळ दंडाने, चेन्सने पण बांधून ठेवता येत नव्हतं, कारण तो कितीही मोठ्या तुम्ही साखळी आणा, हातापायात बेड्या टाका, ते तोडून टाकायचा. कबरेमध्ये, गुहांमध्ये, इकडे तिकडे अशा ठिकाणी फिरायचा आणि तो नग्न फिरायचा. एकही वस्त्र तो अंगावर ठेवायचा नाही. तो नग्न तसाच फिरायचा आणि त्या ठिकाणच्या प्रदेशामध्ये त्याचं वास्तव्य होतं. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते, बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नव्हते. त्या गरसेकराच्या प्रांतामधल्या कोणालाही त्याला कंट्रोल करता आलं नाही. ना ट्रीटमेंट नाही, ना ताकद नाही, ना कुठल्या गोष्टीने त्याला कंट्रोल करता आलं नाही. कोणी त्याला एका घरात पण बांधून ठेवू शकलं नाही. कोणी त्याच्या अंगावर कपडे घालू शकलं नाही. तो तसाच फिरायचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये, डोंगरांमध्ये राहून ओरडत असे, दगडा धोंडांनी आपले अंग ठेचून घेत असे आणि येशूला दुरून येताना पाहूनच, हालेलुया, तो त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला. बायबल काय सांगतं? हा रात्रंदिवस ओरडायचा. रात्रंदिवस खाणं पिणं व्यवस्थित नाही, काहीतरी घाणेरड्या गोष्टी करायचा, नग्न फिरायचा, उघडा तसाच फिरायचा, ओरडायचा, दगड धोंडे काही घ्यायचा, स्वतःच्या शरीराला जखमा करायचा, स्वतःचं रक्त काढायचा आणि अशा प्रकारे चित्र विचित्र परिस्थितीत राहणारा हा माणूस होता. इतक्या जखमा आहेत, इतका कमजोर आहे, तरी एकही व्यक्ती किंवा त्या गावातले पूर्ण लोक सुद्धा ह्याला कंट्रोल करू शकत नव्हते, कारण त्याच्यामध्ये जे दुरात्मे काम करत होते. ज्या वेळेस नाही का येशू जवळ येतो, त्याला येशू काय म्हणतो की तू कोण आहेस? तर तो हा तुम्हाला पूर्ण बायबल मध्ये एकदाच ना दुरात्मग्रस्त व्यक्तीशी प्रभू बोलताना दिसेल, ते इकडे. त्याच्या व्यतिरिक्त प्रभूने कधीच नाही का डिमोनिक स्पिरिटशी नाही का संभाषण केलं नाही. इकडे प्रभू त्याला म्हणतो तू कोण आहे? त्या व्यक्तीमध्ये जो आहे. आणि ते दुरात्मे म्हणतात आम्ही सैन्य आहे. सैन्य म्हणजे अनेक दुरात्मे त्या एका माणसामध्ये आहेत आणि त्या एका माणसाला ते त्यांचं घर करून नाही का ते सगळे दुरात्मे राहत आहेत. ओके, ही गोष्ट थोडीशी व्हिज्युअलाइज करा, डोळ्यासमोर आणा. कारण जो कबरांमध्ये राहतो, जो रात्रंदिवस ओरडतो, जो स्वतःला दगडाने ठेचून घेतो, स्वतःच्या शरीरावर घाव करतो, जो नग्न फिरतोय आणि जो नुसता ओरडत राहतोय, या एका माणसासाठी प्रभू प्रवास करून गेलाय. अँड द मोमेंट त्या गरसेकरांच्या प्रांतावर प्रभू येशू उतरला त्याच्या बोटीतून, बायबल सांगतं की हा माणूस जो आहे, हा दुरात्माग्रस्त आहे, तो पळत 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 आला, येशूच्या पायाशी आला. हालेलुया. येशूच्या पायाशी आला आणि तो काय म्हणायला लागला माहिती? मार्क 5:7. आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नको. येशू तर जस्ट तिकडे आलाय. येशू काय करत होता त्याला? प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी तुला देवाची शपथ घालतो. कोण बोलतोय? ज्याच्यामध्ये सैन्य नावाचे म्हणजे अनेक दुरात्मे आहेत, तो व्यक्ती किंवा ते दुरात्मे पळत आलेत. येशू जस्ट उतरला आहे त्या जमिनीवर. शिष्यांना माहित नाही काय चाललंय. शिष्य येशू सोबत चालायचं फिरायचं तसेच चालले आहेत आणि तिकडे आल्या हा येशूच्या समोर तो माणूस आला आहे. येशूचे पाय पकडतोय, त्याच्या चरणी पडला आणि म्हणतो, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? तू आम्हाला का छळतोस? येशूने तर काहीच केलं नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, ह्या एके ठिकाणी हा मनुष्य आहे ज्याच्यामध्ये सैन्य आहे, ज्याच्यामध्ये इतके सारे दुरात्मे आहेत, जो अंधकाराच्या राज्याने भरलेला आहे, जो सैतानापासून आलेला आहे. आणि एका बाजूला ते सदुकी, परुषी, शास्त्री लोक, ते नियमशास्त्र वाचणारे लोक आहेत, जे रात्रंदिवस ना मंदिरामध्ये उभं राहून प्रार्थना करतायत, नियमशास्त्र वाचतायत, देवाचं वचन शिकवतायत आणि देवाच्या वचनातून बोलतायत, सभागृहामध्ये उभे राहतायत, नियमशास्त्र जे मोशेचं सांगतं त्या गोष्टी करतायत, वेदीवर अर्पण करतायत, याजकाची सेवा करतायत. एका बाजूला ही लोक आहेत. प्रेज द लॉर्ड.
इतके दिवस नियमशास्त्र वाचून ज्यांना प्रभू येशू कळला नाही, त्या दुरात्माग्रस्त व्यक्तीमधून ते दुरात्मे आले आणि येशूच्या चरणी पडले. तुम्हाला माहितीये, तुम्हाला तुमचं नॉलेज प्रभू जवळ नेणार नाही की किती ज्ञान आहे, किती मला माहितीये, मला हे रेव्हलेशन आहे, हे प्रकटीकरण आहे, नाही. कारण ज्यांना वचन माहित होतं त्यांनीच येशूवर संशय केला, त्यांनीच येशूला त्याच्या अथॉरिटी बद्दल विचारलं आणि त्यांनीच येशूला ब्लेम केलं की हा तर भूतांच्या साह्याने दुरात्मे काढतो, हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो. परंतु जे दुरात्मे होते ना, दे रेकॉग्नाइज्ड हू धिस मॅन इज. हालेलुया. त्या दुरात्माग्रस्त व्यक्तीला जे छळत होते ना, त्यांनी ओळखलं आणि ते कसे बोलतायत पहा ना, की आम्ही तुला देवाची शपथ घालतो. मोशेचं नियमशास्त्र काय सांगतं? कोणाची शपथ घेऊ नका. स्वर्गाची नाही, ती देवाची आहे. पृथ्वीची नाही, ती परमेश्वराने बनवली आहे. स्वतःची पण नाही, तुम्ही स्वतःला निर्माण केलं नाही. कोणाचीच नाही. तर तुमचं बोलणं होय होय, नाही नाही असावं. प्रेज द लॉर्ड. परंतु हे देवदूत, हे दुरात्मे जे पतन पावलेले आहेत, ते येत आहेत आणि म्हणतायत की आम्ही तुला देवाची शपथ घालतो, आम्हाला छळू नकोस. जर आपण आधी वाचलं लूक मध्ये काय म्हणतात, आम्हाला अधोलोकामध्ये त्या कूपामध्ये आम्हाला आताच पाठवू नको, तो वेळेच्या आधी आम्हाला पाठवायला आलास का? सो त्यांना माहितीये की कोणता वेळ, कोणता काळ, कोणती समय परमेश्वराने दिले आहे. आपल्याला माहित आहे का की आपण कोणत्या काळात आहोत? हे जे दुरात्मे आहेत ना, ते दुरात्मे कोण होते माहिती? पूर्ण गरसेकराच्या प्रांताला, त्या टेरिटरीला, त्या जागेला कंट्रोल करणारे दुरात्मे होते. येशू जाण्यापूर्वी ना कोणीच तिकडे देवाचं वचन घेऊन जाऊ शकला नाही, कोणीच तिकडे याजक जाऊ शकला नाही. का माहिती? बिकॉज दिस डिमन्स वर कंट्रोलिंग द टेरिटरीज. हालेलुया. ते पूर्ण प्रांत आहे ना, ह्या व्यक्तीद्वारे ना, सर्व त्या व्यक्तीमध्ये जे सैन्य नावाचे दुरात्मे होते ना, ते कम्प्लिटली नाही का त्याचा ताबा घेऊन बसले होते. कोणत्या मनुष्याला तिकडे नाही का कोणतं गोष्ट, कोणतं गॉस्पल किंवा कोणतंच नाही का याजकाला जाता आलं नाही, कोणत्या सदुकी परुषीला, शास्त्रीला तिकडे जाऊन मंडळीची स्थापना करता आली नाही. बिकॉज ऑफ द टेरिटोरियल स्पिरिट्स. इफिस्करास पत्र 6:10 मध्ये वाचलं तर तिकडे दिलंय की आपलं लढणं, झगडणं हे रक्तमांसा बरोबर नाहीये, तर ते आकाशातील दुरात्म्यांबरोबर, अंधकाराच्या राज्यातील अधिपतींबरोबर आणि सत्ताधिकाऱ्यांबरोबर आहे. तर ह्या माणसामध्ये जे सैन्य होते ना, ते सत्ताधिकारी होते अंधकाराच्या राज्याचे, जे कम्प्लिटली त्या प्रदेशाला कंट्रोल करून होते. हालेलुया. अँड व्हेन जीसस वॉज अप्रोचिंग, काहीतरी गोष्टी येशूच्या येण्याने तिकडे होत होत्या. लक्षात ठेवा की येशू हा तोच येशू आहे जो तुमच्या माझ्यासारख्या शरीरामध्ये आलेला आहे. द सेम अथॉरिटी गॉड हॅज गिव्हन टू अस. हालेलुया. ज्या वेळेस हे सगळा प्रदेश त्या माणसाद्वारे कंट्रोल केला जात होता, त्या दुरात्म्यांनी तिकडे पूर्ण लिटरली बंदी घातली होती. कुठल्या चांगल्या गोष्टी तिकडे होत नव्हत्या आणि त्या प्रदेशामध्ये गालिल प्रांत, गालिल असा समुद्र, गालिलचा प्रांत ना, इकडे सगळ्यात जास्त मिनिस्ट्री येशूने केली आहे. प्रेज द लॉर्ड. त्या समुद्रावर येशूने खूप जास्त प्रार्थना केली आहे, खूप जास्त प्रचार केलाय. ती जागा सोडून परमेश्वर त्या प्रदेशात गेलाय जिथे इतके वर्ष दुरात्म्यांनी नाही का अंधकाराने राज्य केलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजही तोच येशू आहे, कारण काल, आज, युगानुयुग प्रभू येशू समान आहे. दुरात्म्यांनी प्रभू येशूला, त्याच्या अथॉरिटीला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या दैवीपणाला ओळखलं. त्यांनी ओळखलं हा शरीरामध्ये आलेला आहे, हा देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं 5:7 मार्क, आणि ते मोठ्याने ओरडून म्हणाला, कोण? तो व्यक्ती ज्याच्यामध्ये सैन्य नावाचे दुरात्मे आहेत, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण प्रभू येशू काय म्हणत होता? अरे अशुद्ध आत्म्या ह्या माणसातून निघ. आणि त्याने विचारलं, तुझं नाव काय? त्याने उत्तर दिलं, माझं नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास ह्या देशातून घालवू नको, अशी ते त्याला आग्रहाने विनंती करत होते. ह्या देशातून. प्रेज द लॉर्ड. एक देश कंट्रोल करतायत एका व्यक्तीमध्ये राहून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यू नो व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ टुडेज जनरेशन? आजच्या लोकांसोबत, प्रार्थना करणाऱ्या, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांसोबत प्रॉब्लेम काय माहिती? की आपण प्रार्थना करतो, आपण वचन खूप वाचतो, खूप रेव्हलेशन मिळतं, मोठमोठ्या सेवक सेविकांचे वचन ऐकतो, हे ते सगळं. परंतु ज्यावेळेस परिस्थितीचा सामना करायला लागतं, ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये टिकून त्या सिच्युएशन मध्ये उभं राहावं लागतं ना, आपण लगेच डगमगून जातो. कारण आपल्याला पेशन्स माहित नाही, आपल्याला लढणं माहित नाही, आणि आपण म्हणतो, प्रभू माझ्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही? प्रभू मला ह्या गोष्टी का दिसून येत नाही? प्रभू माझ्यासोबत हे का घडून येत नाही? त्या दुरात्म्यांनी ओळखलं की येशू कोणत्या अथॉरिटीने आला आहे. तुम्हाला माहितीये, तोच प्रभू येशू, तोच
अधिकार त्याने आपल्याला दिलाय, त्या सगळ्या गोष्टी प्रभूने आपल्याला दिल्यात, पण आपल्याला अजून समजत नाहीये की कुठला अधिकार, कुठल्या गोष्टी देवाने आपल्याला दिल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आपण सहन करतोय. मी तुम्हाला सांगते, आपण ज्या आजच्या परिस्थितीत आहोत ना, ती परिस्थिती खूप चांगली असेल, बट दॅट इज नॉट व्हॉट इज बेस्ट अकॉर्डिंग टू आवर फादर. हालेलुया. आपल्या पित्याने आपल्यासाठी जे उत्तम ठेवलं ना, तिथपर्यंत आपण अजून पोहोचलो नाहीये. का माहिती? सगळ्यात मोठं शस्त्र इमोशनल वुंड्स, भावनिक जखमा. हे तुम्हाला सांगते, तुम्ही किती पण स्ट्रॉंग असाल, कितीही लोकांचा सामना कराल, किती परिस्थितीत उभं राहाल, एकदा इमोशनली तुम्ही जखमी झाले ना की तुम्ही 3-4 दिवस तुमचे कुठेच गेले नाही. तेच विचार, तेच रडणं, त्याच अडचणी, आणि मग त्याच्यातच तुम्ही राहता. 0 पासून सुरुवात करून तुम्ही नाही का, समजा एक 5 पर्यंत आले, +5 पर्यंत, एकदा इमोशनली हर्ट झाले ना की तुम्ही 0 ला पण येत नाही, तुम्ही -5 ला जाता. प्रेज द लॉर्ड. डेव्हिड नोस की आपल्या ह्या इमोशन्सवर, भावनेवर हल्ला कसा करायचा, आपल्याला कुठे तोडायचं. अशा चुकीच्या गोष्टींमध्ये ना सैतानाने आपल्याला अडवून ठेवलं आहे, आणि आपण ना मनुष्याकडे दृष्टी लावून बसतो. आणि मग इथे काम नाही झालं ना, मग ह्या मंडळीत, मग तिकडे काम नाही झालं ना त्या मंडळीत, अरे ह्या पास्टरचं वचन नाही आवडत त्या पास्टरचा, युट्यूबवर ह्या मॅन ऑफ गॉडचं थोडं ऐकणार, थोड्या दिवसाने कंटाळा येणार दुसऱ्या मॅन ऑफ गॉडचा. इतकं ऐकलं आहे, इतकं समजलं आहे, तुम्हाला हे का समजत नाही की जे तुम्ही ऐकलंय त्याच्यावर आता तुम्हाला व्यापार करायचा आहे. बायबल सांगते यहेजकेल 28, एजेकिएल 28, हाऊ डेव्हिल फेल डाऊन, यू नो, कसा पडला, बिकॉज ऑफ हिज मल्टिपल ट्रेडिंग. बायबल सांगतो लुसिफर तो ज्या प्रकारे बनवला गेला होता ना, त्या काळात बायबल सांगतं की पिता कोण आहे? पिता अगम्य प्रकाशामध्ये वस्ती करणारा आहे. पित्याला कोणीच पाहिलं नव्हतं, कोणीही पाहिलं नव्हतं. प्रकाश जर त्यावेळेस कोणाला माहित असेल ना, तर तो फक्त नाही का असा जो दूरपर्यंत त्यांना येत होता. आम्ही पृथ्वी वगैरे सगळ्या आधीची गोष्ट, स्वर्गात काय झालं त्याबद्दल बोलते, ओके. आणि त्यावेळेस बायबल सांगतं आजपर्यंत पित्याला कोणी पाहिलं नाहीये, कारण जे देवदूत, जे सराफिम देवदूत पण पित्याच्या उपस्थितीमध्ये आहे, जे करूब आहेत ना, ते सुद्धा ना 6 पंखवाले, 2 पंखांनी स्वतःचे डोळे झाकतात, 2 पंखांनी स्वतःचे पाय झाकतात, 2 पंखांनी उडतात, कारण पित्याला त्या प्रकाशात कोणीच पाहू शकत नाही, कोणीच नाही. इतका गौरवी, इतका सामर्थ्य, इतका महान, इतका अद्भुत आपला पिता आहे. पण बायबल सांगतं की त्या पित्याचा जो पुत्र, जो प्रभू येशू, त्याच्याशिवाय ना पित्याला चांगल्या प्रकारे कोणी वर्णन करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू म्हणाला, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिलं आहे. पण त्या काळामध्ये तुम्हाला माहितीये, म्हणजे त्या काळात इन द सेन्स स्वर्गामध्ये ज्यावेळेस लुसिफरला बनवण्यात आलं, लुसिफरचा याचा अर्थ काय माहितीये का? प्रकाशमान, लुसिफेरस, चमकणारा, शायनिंग. सो इट वॉज लाईक ना, पूर्ण स्वर्ग त्या लुसिफरला कसं पाहत होतं? कदाचित पिता असा असेल का, कदाचित अशा प्रकाशासारखा असेल का? अँड बिकॉज ऑफ दॅट तो लुसिफर इतर देवदूतांना फसवू शकला. बायबल सेज बिकॉज ऑफ हिज मल्टिपल ट्रेडिंग, त्याचा ना जो व्यापार तो स्वर्गात करत होता ना, त्याच्या द्वारे नाही का तो पतन पावला. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाला माहितीये, त्याने जर देवदूतांना देवाच्या उपस्थितीमध्ये कुठलं तरी भूल देऊन, कुठल्या तरी फसवणुकीद्वारे जर पाडला आहे, तर विचार करा, त्याला माहितीये आपल्या इमोशन्सशी कसं खेळायचं. का आपण पडतो माहितीये का? कारण आपण आपले विचार, आपल्या भावना, ह्या सगळ्या गोष्टी ख्रिस्ताला दिल्याच नाही. आपल्याला एकच माहितीये, प्रभू असं झालं म्हणून रडायचं. नो 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 नो. जर आज आपण आपल्या इमोशन्सवर उभे राहत नाहीये, त्यावर विजय मिळवत नाही, तुमच्या भावनेपेक्षा, तुमच्या मनापेक्षा, तुमच्या विचारापेक्षा ख्रिस्त महान आहे. हालेलुया. सो आपण आपल्या भावनेने चालत नाही. बायबल सांगतं आपण दृष्टीने नाहीत, आपण विश्वासाने चालतो. आपण आपल्या इमोशन्सने पण नाही चालत. नाही, माझं मन असं सांगते. जग काय शिकवतं माहिती? दिल की सुनो. प्रेज द लॉर्ड. बॉलिवूड हेच सांगतं ना. काय मला डायलॉग नाही आठवत. काय डायलॉग आहे? हा, दिल की नाही सुनते. प्रेज द लॉर्ड. ती जगामध्ये ना कसं आहे माहिती की तुमच्या हृदयाचा आहे का? तुम्हाला लोकांमध्ये वाद होताना दिसतील. मी तर बुद्धीने निर्णय घेतो, मी तर खूप प्रॅक्टिकल आहे. काही लोक म्हणतात नाही नाही माझी बुद्धी मला फसवेल, पण मी तर हृदयाने निर्णय घेते, मी तर नाही का हृदयाने ठरवते सगळं. हृदय कधी फसवत नाही, हृदयाचं ऐकायचं नाही का. आणि म्हणून सगळ्या लोकांचे हार्ट ब्रेक होतात, अफेअर्स होतात, प्रेमात पडतात, आणि मग तेच हृदय तुटतं ज्या हृदयाचं ऐकलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाही, बायबल सांगतं मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. हालेलुया. ना दिलकी ना दिमाकी, परमेश्वराच्या वचनाने. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत वचन ह्या स्थानी येत नाहीये ना, तोपर्यंत असं डगमगत राहणार, असं डगमगत राहणार.
पण एक वेळ येईल ज्यावेळेस तुम्ही ठरवणार. नो, करंथीमध्ये लिहिलंय की जर तुमचं मन नाही, योहानमध्ये, जर तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवत असेल तर धीर धरा, कारण ख्रिस्त तुमच्या मनापेक्षा मोठा आहे. माझं मन मला फसवेल, जगाने फसवायची गरज नाही. माझं मन म्हणेल मला की तू हे करेक्ट आहे, माझं मन म्हणेल तू पापी आहेस, पण माझा ख्रिस्त माझ्या मनापेक्षाही मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या तुरात परमेश्वर कोण आहे कळतो. शरीरामध्ये आलेल्या येशूला ते अथॉरिटीत ओळखतायत आणि वचन घेऊन बोलतायत. तू वेळीच्या टाकायला आलायस का? प्रेज द लॉर्ड. मग ही वेळ कोणाची आहे? ही वेळ आपली आहे, ही वेळ देवाच्या पुत्रांची आहे. बायबल सांगते इफिस्करासमध्ये की संपूर्ण सृष्टी ही कणत आहे. का कणते? सृष्टी का कणते? कणणं म्हणजे काय? खूप त्रास होतोय, वेदना व्यक्त करता येत नाहीये, खूप दुखतंय, औषध घेताय, मेडिसिन घेताय, फरकच पडत नाही. कोणाला किडनी स्टोनचं पेन झाला असेल तर बघा, कोणाला लेबर पेन होत असेल तर बघा, कोणाचा समजा ऍक्सिडेंट झाला, काही झालंय, कसं व्यक्तीचं आता नाही का जसं काही जीव निघून चाललाय, ते लोक कणतायत, आता रडून रडून थकले, डोळ्यातले अश्रू सुकलेत, काहीच करू शकत नाही, नुसते उसाचे टाकतायत, कणतंय. बायबल सांगतं सृष्टी ही स्वतःला नश्वरतेच्या दास्यातून सोडवण्यासाठी कणत आहे. आणि ती का? कारण निर्माणकर्त्यामुळे ती अशी झाली आहे. प्रेज. निर्माणकर्त्यामुळे म्हणजे निर्माणकर्त्याने तिला चांगलं बनवलं, परंतु निर्मिती आपण ज्या गोष्टी केल्या त्यामुळे काही गोष्टी झाल्यात. आणि आज सृष्टीचं कणणं कशासाठी माहितीये? ही संपूर्ण सृष्टी आज सृष्टी कणत आहे देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणासाठी. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपल्याला पाहते ना ही सृष्टी, एव्हरीथिंग व्हॉट एव्हर गॉड हॅज क्रिएटेड, जे देवाने बनवलंय ना त्या सगळ्या गोष्टी सजीव आहेत. तुम्ही बायबल वाचा, बायबल सांगतं की पृथ्वी बोलते, पृथ्वी निर्जीव नाहीये. हे डोंगर, दर्या, पर्वत बोलतात आणि हेच आपल्या विषयी त्या दिवशीला साक्ष देणारे, आपल्या बाजूने किंवा आपल्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. एव्हरीथिंग इज लिव्हिंग. शाळेमध्ये आपण शिकतो सजीव आणि निर्जीव. सजीव गोष्टी ज्यांची वाढ होते, जे पुनरुत्पादन करतात, ज्यांना खत पाणी लागतं किंवा जे आपल्यासारख्या पिलांना जन्म देतात, मग झाड असू दे किंवा काही, आणि ज्यांची वाढ होत नाही, जे तसेच राहतात, त्यांना निर्जीव. पण हे निर्जीव नाहीये. एव्हरीथिंग हॅज द इंटेलिजन्स. म्हणून येशू समुद्राशी बोलला, म्हणून येशू नाही का मोशेला, परमेश्वर मोशेला बोलला त्या खडकाला आज्ञा कर. ते ही द वर्ड ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. एक मॅन ऑफ गॉड होता, मला त्यांचं आठवत नाहीये नाव, मी तुम्हाला आठवल्यावर सांगेल. तो मॅन ऑफ गॉड कोणाला प्रीच करायचा माहिती? प्राण्यांना आणि पक्ष्यांना. आणि ते ऐकायचे, कारण हे वचन त्या मॅन ऑफ गॉडने घेतलं होतं की संपूर्ण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणाची वाट पाहते. ही यूज टू कॉल. तो नाही का असा बसायचा, तो पक्ष्यांना प्रीच करायचा, तो प्राण्यांना प्रीच करायचा, आणि तसं करत करत परमेश्वराने अद्भुत रीतीने त्याला वापरलं होतं. मग आज आपण आपल्या परिस्थितीशी बोलू शकत नाही. मार्क 11 बायबल सांगतं की जर तुमच्या समोर हा डोंगर आहे, त्याला जर तुम्ही म्हणाल की इथून उपटला जा आणि समुद्रात टाकला जा, तर तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. पण केव्हा? जेव्हा आपण संशय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण परिस्थिती बदलण्यासाठी, आपण मध्यस्थी करण्यासाठी, आपण इथे प्रकाश असे, आपण या ठिकाणी या पृथ्वीचे मीठ असे परमेश्वराने ठेवलंय, पण आपण स्वतःला इतकं लाचार समजतोय ना, दॅट इज दिस इज द डिसेप्शन. हे आपल्या शत्रूने आपल्याला फसवणूक केली आहे, आपल्याला भुरळ टाकले. मी तुम्हाला सांगते, तुमचे इमोशन्स मोठे नाहीयेत देवाच्या वचनापेक्षा, तुमच्या भावना मोठ्या नाहीत. खूप लोकांशी मी ज्यावेळेस काउन्सिलिंग करते, बोलते ना, सगळेजण, पण मग देवाला हे असं कळत नाही का? देवाने हे दिवसच मला का दिले? ह्या परिस्थितीतच मला का ठेवलं? या घरातच मला का ठेवलं? ह्या कामातच मला का ठेवलं? देवाला माझ्याबद्दल माहित नव्हतं का? देवाला सगळं माहिती आहे. तुम्हाला माहितीये का देवाने तुम्हाला काय म्हणून ठेवलंय, काय म्हणून उभं केलंय? प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही ते योसेफ असाल ज्याचा भावांनी तिरस्कार केला स्वप्न सांगितल्यावर, ज्याचे वडील पण म्हणाले तू आमच्यावर अधिकार करणार काय? असलं कसलं स्वप्न तुला पडतंय? कदाचित तुम्ही ते योसेफ असाल ज्याला भावांनी मारून टाकण्याचा प्रयत्न केला. कदाचित तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये, त्या देशामध्ये, त्या फॅमिलीसाठी, तुमच्या ब्लड लाईन साठी, तुमच्या जनरेशन साठी, तुमच्या ऑफिस मधल्या लोकांसाठी तो योसेफ असाल की जो हे धक्के खाऊन पुढे जाईल, पण नंतर संपूर्ण राष्ट्रांसाठी पुरवठा करणारा म्हणून उभे राहील. तुम्हाला माहितीये का तुमच्यावर पाचारण काय आहे? आजपर्यंत लाचार जगले असाल, आजपर्यंत कमजोर जगले असाल, आजपर्यंत चुकीचे निर्णय घेतले असाल, आजपर्यंत अपयशी फेल्युअर, कदाचित अनेक वर्ष गेली असेल. पाच सुरुवातीला आपण मोठमोठ्या गोष्टी बोलतो आणि लोक म्हणतात हा बघू, नंतर नाही का ज्यावेळेस अपयश येतं तेव्हा हीच लोक, आपल्या घरातलीच लोक आपली थट्टा करायला लागतात, आपल्या आजूबाजूची लोक थट्टा करतात, आणि नंतर आपण ना तो कॉन्फिडन्स गमावून बसतो की मी हे करेल, मी ते करेल. आपण स्वप्न पाहायचं सोडून देतो. आपल्याला वाटतं काय मोठ्या गोष्टी बोलून उपयोग नाही, आज एवढी वर्ष झाली, आता माझं वय होत आलं, आता काय करायचंय, कसं तरी जगायचं,
फॅमिलीला कसं तरी पोसायचं आणि बास, जेव्हा प्रभू बोलवेल तेव्हा जायचं. मला तुम्हाला सांगू द्या, हे तुम्हाला वाटतं ना, हे तुमचे विचार नाहीत, हे तुमच्या शत्रूने पेरणी केलेले विचार आहेत. परमेश्वर आजही अरण्यातून झरे निर्माण करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाला काहीच अशक्य नाहीये, काहीही नाही. योसेफ, बायबल सांगतं, पहिल्यांदा स्वप्न पडलं, त्याने भावांना सांगितलं, भाऊ त्याचे शत्रू बनले, त्याला मारायसाठी बघायला लागले. बायबल सेज ही ड्रीम्ड अगेन. त्याने पुन्हा स्वप्न पाहण्याची हिंमत केली. आपल्याला पण पुन्हा स्वप्न पाहायची हिंमत करायची आहे, पुन्हा उभं राहायचंय. एकदा अपयशी झालात, पडलात, परत उभं राहा, परत पडला, परत उभं राहा ना. उभं राहायला का सोडता? बायबल सांगतं, धार्मिक नीतिमान 7 वेळा जरी पडला तरी तो परत उभा राहतो, परंतु दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीन दोस्त होतात. हालेलुया. दुर्जन नाही आपण. बायबल सांगतं येशू ख्रिस्ताची धार्मिकता आपल्याला दिली आहे. तुम्ही कोणतं नीतिमत्व, कोणते वस्त्र, कोणती धार्मिकता घेऊन चालता हे पहा. ती धार्मिकता जी येशू ख्रिस्ताची आहे ना, ती खाली पडलेल्या परिस्थितीमध्ये, अवस्थेमध्ये बसत नाही. ती धुळीत लोळत बसत नाही. ती धार्मिकता आहे ना, पुन्हा एकदा स्वप्न पाहायला लावते. ती धार्मिकता पुन्हा एकदा म्हणते प्रयत्न कर. ती धार्मिकता पुन्हा एकदा म्हणते माफ कर. ती धार्मिकता, ते नीतिमत्व म्हणतं मी सगळं पूर्ण केलं आहे, तू टिकून उभं राहा. प्रेज द लॉर्ड, राईज अप अगेन. बायबल सांगतं, जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील. हे मला वचन खूप आवडतं, कारण कधी कधी माझ्या लाईफ मध्ये पण नाही का असं वेळ येतं की मी थकून जाते. म्हणजे थकून जाते फिजिकली नाही, मेंटली, की लॉर्ड आता पुढे काय करू, काहीच गोष्टी घडताना दिसत नाहीये, उत्तर पण मिळत नाहीये. मी सगळं करते, बाइंडिंग प्रेयर झाली, ब्रेकिंग प्रेयर झाली, मध्यस्थीची प्रार्थना झाली, स्तुती आराधना झाली, वेगवेगळ्या लोकांकडून प्रार्थना करून झाली. आता ह्याच्यापेक्षा काय करू प्रभू? वचन वाचून झालं, उपास प्रार्थना झाली, काहीच गोष्ट होताना दिसत नाही. त्या समयामध्ये ज्यावेळेस मला वाटतं की काहीच घडत नाही, हे वचन आहे ना माझ्यासाठी खूप महत्वाचं काम करतं, की जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील. लढणारे, हातपाय मारणारे, झगडणारे किंवा माघार घेणारे नाही, त्याची आशा धरून राहणारे, परमेश्वराची आशा धरून राहा, ते नवीन शक्ती संपादन करतील. बायबल सांगतं ते गरुडाच्या पंखांनी वर उडतील. आज तुम्हाला वाटते उडूच शकत नाही, चालायची ताकद नाही, उडायच्या काय गोष्टी करताय सिस्टर? प्रेज द लॉर्ड. आज चालता येत नाहीये आम्हाला, पण जे परमेश्वराची आशा धरून राहतात, भलेही त्यांना चालायला जमलं नाही, पण ज्या वेळेस नाही का देवाच्या सामर्थ्याने उभे राहतील ना, सगळ्या पक्ष्यांना मागे टाकून आकाशामध्ये वर झेप घेण्याचं ते गरुडाचं बळ त्यांना मिळतं. पण त्यासाठी गरज आहे पेंटेकॉस्ट. हालेलुया. अप्पर रूम 10 दिवस 15 दिवस आशा धरून राहा. नाही प्रभू येशू बोललाय, पित्याने काहीतरी देणगीविषयी बोललंय, तर आम्हाला वाट पाहायची, प्रार्थना करत राहा, आशा धरून राहा. ज्याला चालायला जमलं नाही, ज्याला चालणं माहित नाही ना, ती व्यक्ती तुम्ही उडताना पाहाल. प्रेज द लॉर्ड. केवळ आणि केवळ देवाच्या आशेवर अवलंबून राहा. कदाचित कर्जबाजारी असाल, कदाचित बिझनेस जमला नसेल, कदाचित नेहमी अपयशी होत असाल, कदाचित वाटत असेल प्रभू आता माझी नाही का शक्ती खचून चालले, मी क्षीण होत चालले, मला नाही समजते, कदाचित मला असं वाटतंय की यापेक्षा सुसाईड केलेलं बरं, यापेक्षा डिवोर्स घेतलेला बरा, यापेक्षा नाही का ह्या लोकांना सोडून निघून गेलेलं बरं, दुसऱ्या शहरात जाऊया, दुसरीकडे जाऊया, कोणाच्या मध्ये नाही काय नाही, आपलं एकटं निघून जाऊया. पण ह्या सगळ्या विचाराने नाही का तुमचा भूतकाळ तुम्हाला सोडणार नाहीये, तुमची परिस्थिती बदलणार नाहीये. परिस्थिती त्यांचीच बदलते ज्यांना परमेश्वराच्या चरणी बसता येते, ज्यांना प्रार्थना करता येते, जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो बायबल सेज की हा जो व्यक्ती आहे ना, ज्याच्यामध्ये सैन्य नावाचे दुरात्मे होते ना, तो दुरात्मा, ते अनेक दुरात्मे आले, त्यांनी येशूला ओळखलं आणि येशूशी वचनावरून किंवा नाही का नियमांवरून वाद घालू लागले. तू वेळेच्या आधी आम्हाला छळू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला का तू आत्ताच अधोलोकात टाकण्यासाठी आलाय, तर तू आज्ञा कर की आम्ही त्या डुकरांमध्ये जावं. आणि ही एकच गोष्ट आहे की जे प्रभू येशूने त्यांची ऐकली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ते सगळे जण त्या डुकरांमध्ये गेले. बायबल सांगतं 2000 डुकरांचा कळप तिकडे होता. ते सगळे डुकरं अकराळ विकराळ ओरडायला लागले आणि कड्यावरून नाही का खाली पडले, त्याच गालिलच्या समुद्रामध्ये वाहून बुडून मरण पावले. प्रेज द लॉर्ड,
प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यांनी त्या मनुष्याला कपडे घातले. जो मनुष्य इतके वर्ष पूर्ण तो देश, बायबल सांगतं देश, प्रदेश, प्रांत, गरसेकरांचा जो प्रांत कंट्रोल करत होता ना, तो मनुष्य एकदम नम्र हंबल होऊन आता येशूच्या चरणी बसलाय की हे काय झालंय, हे काय माझ्यासोबत. त्याच्या आयुष्याची कितीतरी वर्ष सैतानाने चोरी केली होती. त्याला माहितच नाही मी इथे काय करतोय, कसं आहे, आणि काही समजत नसल्यासारखा ना तो येशूच्या चरणी बसला आहे आणि तो म्हणतो मी येशू सोबत चालणार. येशू म्हणाला नाही, तू इथे राहा. तुम्ही जर बायबलमध्ये वाचाल की परत काही वर्षानंतर येशू तिकडे येतो आणि ज्यावेळेस येशू तिकडे येतो ना, तर त्या गावातले सगळे लोक, आजारी लोकांना येशू जवळ आणतात. या वेळेस त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. ज्या वेळेस ते डुकरं सगळी खाली पडली, तर तिकडे ना मेंढपाळ होते जे डुकरांना सांभाळत होते, बाजूच्या कड्यावरच ते लोक होते. त्यांनी पाहिलं हे काय चाललंय बघूया, तिकडे गेले आणि येशूला म्हणाले हे काय केलंय. डुकरांची त्यांना एवढी चिंता, तो माणूस जो तिकडे चांगला झालाय, कपडे घालून बसलाय, त्याचं काही नाही त्यांना. आणि ते म्हणाले निघून जा, आमच्या प्रदेशातून निघून जा. त्यांनी येशूला हाकललं. येशूला तिकडे थांबू पण दिलं नाही. येशूचं काम झालं. येशू तिकडे तेवढ्यासाठी होता, त्या माणसाला म्हणाला नाही. ही बिकेम द इव्हॅन्जलिस्ट इन दॅट लँड. त्याला बाकी काय माहित नाही. त्याने ना येशूला मेलेल्यांना जिवंत करताना पाहिलं, ना येशूला आंधळ्यांचे डोळे उघडताना पाहिले, ना येशूला लंगड्यांना चालवताना पाहिलं, ना येशूला त्याने रक्तस्रावी स्त्रीला बरं करताना पाहिलं, ना येशूला त्याने वेगवेगळे चमत्कार करताना पाहिलं. पण हा जो मनुष्य होता त्याला माहितीये की येशूने त्याला काय दिलं. ही बिकेम द इव्हॅन्जलिस्ट इन दॅट लँड, दॅट एरिया ऑर दॅट नेशन, व्हॉट एव्हर. ओके, त्या ठिकाणी हा तो माणूस बनला ज्याने येशूचा प्रचार केला. त्याच्यासाठी येशूने मला त्या बंधनातून सोडवलं. एवढी सुवार्ता, एवढं वचन किंवा एवढा अनुभव पुरेसा होता. आपल्याला काय पाहिजे अजून? व्हॉट वी नीड मोर. अजून कसलीच गरज नाही. मी तुम्हाला सांगते, कुठलीही समस्या असू दे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही आजपर्यंत अपयशी असाल, आजपर्यंत तुम्ही थट्टेचा विषय असाल, आजपर्यंत तुम्ही नाही का कदाचित खूप हारलेलीच परिस्थिती पाहिली असेल, अशा लोकांमध्ये राहत असाल जे लोक तुमच्यावर प्रेम करत नसतील, किंवा तुम्ही प्रयत्न करून करून थकला असाल. आजपासून पुन्हा एकदा स्वप्न पहा, पुन्हा एकदा प्रयत्न करा, पुन्हा प्रार्थना करायला लागा, पुन्हा एकदा परमेश्वराच्या आशेवर अवलंबून राहा. कारण पुन्हा एकदा मी सांगते, मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, मनुष्य परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगतो. मग तुमच्या भूकेनुसार, आता आपला नाश्ता वेगळा असतो, जेवण वेगळं असतं, डिनर वेगळं असतं, संध्याकाळी चहा सोबत वेगळ्या गोष्टी खाता. सो टायमिंग नुसार तुम्हाला माहितीये मी कोणत्या वेळेस काय खाल्लं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सुद्धा तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्हाला घेता आलं पाहिजे. आजारी आहे तर मी काय करू, कर्जात आहे तर मी काय करू, फॅमिली प्रॉब्लेम आहे तर काय करू, मेंटल हॅरॅसमेंट आहे तर काय करू, डिप्रेशन मध्ये तर काय करू. त्यानुसार ना जे देवाचं वचन त्या सिच्युएशन मध्ये तुमची भूक मिटवणार आहे ना, त्यानुसार वचनाचा अभ्यास करा, त्यानुसार वचन घ्या आणि उभं राहा. अँड देन यू कम अँड टेल मी की माझ्या जीवनात या गोष्टी होतात. आय एम टेलिंग यू, स्पेंड युअर टाइम ऍट द फीट ऑफ जीसस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असं बनू नका की नियमशास्त्र वचन ऐकून सुद्धा येशूला ओळखत नाहीये आणि दुसऱ्या चुकीच्या गोष्टीच्या नादाला लागताय. प्लीज तसं करू नका. कारण जे शास्त्री होते, जे वचनाचा अभ्यास करत होते, त्यांनी येशूचं महात्म्य ओळखलं नाही, त्यांनी येशूची सत्ता ओळखली नाही. तारणाऱ्याने जन्म घेतलाय हे त्यांना पटवून द्यायला खूप खूप मेहनत घ्यावी लागली आणि शेवटपर्यंत त्यांनी ओळखलं नाही. आणि हेच ते लोक बनले ज्यांनी येशूला वधस्तंभावर खेळलं, येशूवर खोटे आरोप लावले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो बी द रिअल ख्रिश्चन. तुम्ही ते खरे ख्रिस्ती बना, वचन घेऊन काम करा. परिस्थिती बदलण्याचा अनुग्रह, या परिस्थितीमध्ये सुद्धा टिकून उभं राहण्याचा अभिषेक ऑलरेडी परमेश्वराने आपल्यावर केलाय. इफिस्करास पत्र 1:3 आपल्याला आध्यात्मिक जीवनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा, सगळ्या गोष्टी आपल्याला स्वर्गीय पित्याने दिलेल्या आहेत. देणार नाही, दिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी दिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड.